आमची बेळवटी गावची जमीन गेली, पण त्या डॅमला राकसकोपी नाव पडलं। एकंदरीत 440 एकर जमीन गेली आणि आज सगळ्यात आम्हाला धरणग्रस्त म्हणून हे गाव नोंद पण झालेलं नाही। आज आम्ही आलेलो आहोत बेळगाव तालुक्यातील राकसकोप धरण परिसरात। ज्यावेळी हे धरण प्रकल्प बांधण्यात आलं त्यावेळी बेळवटी गाव या ठिकाणून पुनर्वसन करण्यात आलं। त्या गावाला अद्याप धरणग्रस्त म्हणून जाहीर झालेलं नाही। अनेक वर्षानुवर्षे गेली, मात्र सरकारकडून म्हणावं तशी मदत देखील या गावाला मिळाली नाही। त्यामुळे कर्नाटक सरकार या शेतकऱ्यांशी भावनेशी खेळत आहे असे स्पष्ट मात्र दिसत आहे। त्यामुळे गावकऱ्यांच्या काय भावना आहेत, या शेतकऱ्यांच्या काय भावना जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। बेळगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आणि शहरवासियांची तहान भागविणारे राकसकोप धरण आज 64 वर्ष उलटून गेल्यानंतरही बेळवटी गावातील धरणग्रस्तांची समस्या कायम आहे। राकसकोप धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले, मात्र येथील शेतकऱ्यांना अद्याप धरणग्रस्त म्हणून जाहीर झालेले नाही। ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे। दरम्यान हे प्रकरण कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे। आर्थिक स्वरूपात मदत सरकारनं दिली, पण ती पण तटपुंजी दिली। तर त्यावेळेला फक्त 5,63,000 ते पण ॲडव्हान्स म्हणून देण्यात आल्या, पूर्ण रक्कम अशी नाही। एकंदरीत 440 एकर जमीन गेली। परत त्याच्यात आमचं गाव पुनर्वसित झालं, गाव उठलं त्याच्यातनं, आणि गावासाठी एक घरासाठी 300 रुपये 400 रुपये ह्या पद्धतीनं घर बघून हे केले 600 रुपयेपर्यंत तेवढेच ही दिलेत। आमची बेळवटी गावची जमीन गेली, पण त्या डॅमला राकसकोपी नाव पडलं त्यांच्या एरियात डॅम झाल्यामुळं पूर्ण जमीन गेली आमच्या बेळवटी गावची। अशा वेळेस आम्ही भरपूर प्रयत्न केले, काय नाही अजून धरणग्रस्त म्हणून एक काही सुविधा मिळालेल्या नाहीत। भरपूर प्रयत्न प्रत्येक आमदार जे आमदार होतील त्या आमदारांच्या मार्फत याच्या मार्फत आम्ही गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, गावामध्ये आणून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली, पण तरी पण कुठल्या आमदारांना त्याच्याकडे लक्ष दिले नाहीत, काही नाही। दुसरी गोष्ट म्हणजे हे आमचं धरणग्रस्त झाल्यानंतर आमच्या गावात जे काही सुविधा नाहीत, पाण्याच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत, घरं नाहीत कुणाला, अक्षरशाला बांधलेले अजून काळ्या कपड्याची घरं इथं आहेत, कुणाला घर नाही अजून, ती अक्षरशाला जे काय घाई गडबडीत घरं उभी केली इथं। त्याच परिस्थितीत 60 वर्ष आता आमचे गावकरी काढायला लागले तिथं त्या घरातनं। घरांची सुविधा पाहिजे, आमच्या मुलांना कुठं नोकरी किंवा काय नाही, काय धरणाचा आम्हाला काही एक नव्या पैशाचाच फायदा झालेला नाही गावाचा। 1961ला बेळवटी गावाचं पुनर्वसन झालं, कारण बेळगावला जी पाणी पुरवठा योजना सुरू झालेली आहे त्याला राकसकोप डॅम असं जरी नाव असलं तरी वास्तविक बेळवटी गाव आणखीन बेळवटीची जवळजवळ 400 एकर भात शेती जमीन त्यामध्ये गेलेली आहे। आणि त्यामुळे बेळवटी गावातील जी जनता आहे ही जवळजवळ 70-71 सालापर्यंत त्यांना अन्न मिळणं, तांदूळ मिळणं अगदी कठीण होऊन गेलं होतं। त्यावेळेला विशेषतः नाचणा आणि सावा नावाची 2 पिकं घेतली जात होती आणि आमच्या गावातील लोकांना बाहेरच्या गावामध्ये मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवावा लागत होता। राकसकोप धरण प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानीचे योग्य कारवाई करून न्याय देऊ असे उत्तर आजी माजी लोकप्रतिनिधींनी दिला होता, मात्र याकडे प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी देखील कानाडोळा केला आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी आश्वासन दिले असल्याचे सांगितले जात आहे। बेळवटी गाव हे 1960 साली राकसकोप डॅम मध्ये गेलेलं होतं आणि त्या डॅमचे पुनर्वसन 1961 साली झालं। 1961 झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटनं ही अशी डोंगराळ अशी जागा दिलेली होती। त्या जागेवरती लोकांनी मजुरी करूनच घरं बांधले, आपले स्वतःची घरं बांधलेत। सरकारकडून म्हणावा तसा निधी जमलेला नाही आणि आज सगळ्यात आम्हाला धरणग्रस्त म्हणून हे गाव नोंद पण झालेलं नाही आणि गावठाण ही आमचं गाव हे गावठाण म्हणून नोंद झालेलं नाही। आम्ही बरेचशा वेळेला त्यावेळेच्या आमदारकडनं आम्ही बऱ्याचशा निवेदन दिले, एक जागा दिलेली होती, गव्हर्नमेंटनं जागा दिलेली होती, डोंगराळाची जागा शेतकऱ्यांना दिलेली होती। बरेचसे माझ्यामध्ये 90% लोक आमचे शेतकरी आहेत तिथे गावामध्ये, विशेषतः 5-10% लोक नोकरी करतात, नंतर सगळे लोक शेतकरी आहेत। ती जागा आमची गव्हर्नमेंटनं आता सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं मला वाटतं 50% जागा काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपली स्वतःची झाडी वगैरे लावलेली आहे आणि अशा परिस्थितीत आमचं गाव आज तगायत चाललेलं आहे।
आणि आत्ता जरी उतारा एखाद्या पंचायतीमध्ये कॉम्प्युटर उतारा मागायला गेला तर तुमचं गाव धरणग्रस्त नाही, ते देण्यात येणार नाही असं ते आम्हाला सांगतात आणि कॉम्प्युटर उताराची फार आम्हाला जरूरत आहे. हे गाव तर त्यावेळेला पुनर्वसन झालं त्यावेळेला माझं वय 5 वर्ष होतं. तेव्हापासून मी पाहतोय आमच्या गावाला कुठलीच सुविधा नाही किंवा धरणग्रस्त म्हणून कुठं नोंद नाही. त्यावेळेला आमच्या गावामध्ये पूर्वीचे जे वडील होते ते जरा अशिक्षित राहिल्यामुळे त्यावेळेला तसं म्हणावं तसं प्रयत्न कुणी केले नाही. आणि आता जी आमची तरुण पिढी आहे त्यापासून आम्ही जे सुरुवात केली त्यापासून प्रत्येक प्रतिनिधीला आम्ही निवेदन दिले, सगळं केलं, पण अजूनपर्यंत आमचं धरणग्रस्त म्हणून गाव झालेलं नाही. आमचं गाव जमीन जवळजवळ 400-500 एकर आमचं पूर्ण गाव पुनर्वसित केले, पण आमच्या गावाला धरणग्रस्त म्हणून पण दर्जा मिळाला नाही किंवा राकसकोपचं नाव पडलं, त्याला बेळवटी नाव पण धरणाला पडलं नाही आणि आमच्यावर भयंकर मोठा गव्हर्नमेंटनं अन्याय केलेला आहे. धरण प्रकल्प 1962 वर्षापूर्वीचा असून आमच्या व इतर गावालगतच्या भागांना याचा लाभ नाही. अद्याप 220 शेतकरी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन व नुकसान भरपाई मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या हरकती दाखल केल्या आहेत, मात्र तरी देखील यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा विषय संपुष्टात आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. गेल्या 60 वर्षापासून अनेक सरकार सत्तेत आले, मात्र राकोसोप धरणग्रस्तांना फक्त आश्वासन देण्यात आले. त्यांच्या पदरी म्हणण्यावर सरकारकडून मदत मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन छेडण्याच्या तयारीत हे गावकरी आणि शेतकरी. निलेश मोरे, प्रतिनिधी तरुण भारत, सोशल मीडिया, बेळगाव.